बॉलिवूडचा नवा बादशाह 4 वर्षांपूर्वी ड्रग्स प्रकरणामधून सर्वाधिक चर्चेत आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यावर पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत। मात्र यावेळी कोणत्या वादामुळे नव्हे तर त्याच्या आगामी वेब सिरीजमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तो त्याच्या वडिलांसारखा अभिनेत्याची भूमिका साकारणार नाहीये, मात्र एक नवीन भूमिका घेऊन तो सगळ्यांच्या समोर आलेला आहे। या वेब सिरीजच्या लॉन्चिंग वेळी त्याचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्यानंतर आर्यन खान नेमकं काय करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। तर पाहूयात आर्यन खान नेमकं काय करणार आहे, कोणती भूमिका घेऊन तो सगळ्यांच्या समोर येतोय। The creator and the director of the Bads of Bollywood, Aryan Khan. शाहरुखचा मुलगा एका नव्या अंदाजात आपल्या समोर आलाय। पहिल्यांदाच तो इतकं बोलताना दिसला। त्याचा आवाज, दिसणं, हसणं, वागणं सगळंच अगदी शाहरुख सारखंच। त्यामुळे आर्यनचा हा अंदाज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। और अगर तब भी मुझसे मिस्टेक हो जाए तो पापा है ना, बैकअप। बॉलिवूडच्या बादशहाचा राजकुमार आता सिनेसृष्टीत पदार्पण करतोय, पण हिरो म्हणून नाही तर रायटर अँड डिरेक्टर अशी आर्यन खानची भूमिका असेल। नेटफ्लिक्सच्या द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीज मधून आर्यन खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। नुकताच या वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च झाला आणि याच कार्यक्रमातला आर्यन खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। आर्यनला जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत। आर्यन खानचं शिक्षण काय? जगातल्या सर्वोत्कृष्ट शिक्षण संस्थांमध्ये आर्यन खानचं शिक्षण झालंय। त्याचं शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालं। यानंतर लंडनच्या सेव्हनॉक्स स्कूलमध्ये त्यानं 12वी पर्यंत शिक्षण घेतलं। 2017 मध्ये आर्यन अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ साऊथर्न कॅलिफोर्नियामध्ये दाखल झाला। इथे त्यानं स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्सचं शिक्षण घेतलं। यानंतर फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोडक्शन क्षेत्रामध्ये पदवीचं शिक्षण केलं। इथेच आर्यननं दिग्दर्शन आणि लेखनाची कला अवगत केली। तशी आर्यन खानसाठी फिल्मी दुनिया नवी नाही, अगदी लहान असल्यापासून तो बॉलिवूडला जवळून पाहतोय। कभी खुशी कभी गम सिनेमात त्यानं शाहरुखच्या लहानपणाचं पात्र साकारलं। 2004 मध्ये डिझनी वर्ल्डच्या द इनक्रेडिबल्स या सिनेमासाठी हिंदी डबिंग केलं। 2006 मध्ये कभी अलविदा ना कहना या सिनेमात दुसऱ्यांदा शाहरुखचं तरुणपण साकारलं आणि 2019 मध्ये डिझनी वर्ल्डच्या द लायन किंग या सिनेमाच्या हिंदी डबिंग मध्ये सिम्बासाठी आवाज दिला। आर्यन खानचा बॉलिवूडचा हा प्रवास आता एका नव्या वळणावर पोहोचलाय। नेटफ्लिक्सच्या माध्यमातून तो स्वतःची पहिली वेब सिरीज दिग्दर्शित करतोय। द बॅड्स ऑफ बॉलिवूड या सिरीजचं लेखन आणि दिग्दर्शन स्वतः आर्यननंच केलंय। या सिरीजच्या निमित्तानं बॉलिवूडच्या स्टार मंडळींना त्यानं एकत्र आणलं। बॉबी देओल, राघव जुयाल, मोना सिंग, सेहर बंबा असे कलाकार सिरीजमध्ये असतील, तर शाहरुख, सलमान, रणवीर सिंग, करण जोहर असे दिग्गज स्टार पाहुणे कलाकार सुद्धा यामध्ये पाहायला मिळते। मेरा बेटा भी अपना पहला कदम रख रहा है। बहुत अच्छा लड़का है, जैसे सब बाप को लगता है। बहुत मेहनती है, क्योंकि हमने घर में उसको सिर्फ 1-2 बातें ही सिखाई हैं कि बॉक्स ऑफिस का सक्सेस गारंटी नहीं होता, क्रिटिक्स के पॉजिटिव रिव्यूज गारंटी नहीं होते, बट मेहनत में 100% एंड फुल टाइम गारंटी होती है। सो आज जब वो आपके सामने आएगा और अगर आपको उसका काम अच्छा लगे तो उसके लिए प्लीज तालियां बजाइएगा आप, अगर अच्छा लगे। लेकिन उस तालियों के अंदर थोड़ी सी दुआ भी रखना, थोड़ी सी प्रार्थना भी रखना। और जैसा मैंने पिछली बार भी कहा जब मैं आप लोगों से मुखातिब था कि जो प्यार आप लोगों ने मुझे दिया है इतने सालों से, उसका 10, 20, 30, 40 दूसरा होता तो आगे नहीं बढ़ता। 50, 60, 70, 80, 90, 100, 150% भी प्यार हो तो उसी को देना। आज सोशल मीडिया सेन्सेशन झालेला आर्यन 4 वर्षांपूर्वी सुद्धा असाच चर्चेत आला होता, पण तेव्हाचं कारण थोडं वेगळं होतं। 2 ऑक्टोबरला 2021च्या रात्री गोव्याला जाणाऱ्या क्रूजवर एनसीबीनं छापेमारी केली। एका इव्हेंट कंपनीनं या क्रूजवर पार्टीचं आयोजन केलं होतं। एनसीबीनं छापेमारीमध्ये क्रूजवरील ड्रग्ज जप्त केलं, काही जणांना ताब्यातही घेतलं। यातलं एक नाव होतं आर्यन खान। आर्यन त्याचा मित्र अरबाज मर्चंट सोबत या क्रूजवर आला होता। ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीनं त्याला अटक केली। तब्बल 26 दिवस आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात राहिला। या काळात आर्यन खान आणि समीर वानखेडे ही 2 नावं चर्चेत होती।
जब पूरा देश उसके खिलाफ था, जब मीडिया भी उसके खिलाफ नैरेटिव बना रही थी, तो शाहरुख और गौरी, उनके जो पेरेंट्स हैं, वो उनके साथ डट के खड़े थे। कहीं ना कहीं बाद में ऑब्वियसली वो केस खारिज हुआ, वो केस पूरा ख़त्म हुआ, पर उस दौरान अपने माँ बाप जो है होते हैं, उनके माँ बाप ने उनका साथ नहीं छोड़ा, उन पे विश्वास किया कि कहीं ना कहीं दे वर अवेयर दैट ही इज़ बीइंग इम्प्लिकेटेड, इसीलिए उन्होंने उसका इतना साथ भी दिया और कहीं ना कहीं फिर उनको बाद में क्लीन चिट भी मिली। आर्यन ने जेल में बिताई उन काली रातों से उबरने के लिए अपने करियर पर फोकस किया और नतीजा आपके सामने है। वो आज एक नए आर्यन 2.0 बनकर सीना तान कर खड़े हैं, जिसमें उनके परिवार के अलावा सबसे बड़ा योगदान खुद आर्यन का ही है। पहले का आर्यन डेफिनेटली बहुत ज़्यादा रिजर्व था और अब का आर्यन अगर आप देखो तो उसे कहीं ना कहीं एक क्रिएटिव डायरेक्शन मिला है, तो उसमें काफ़ी कॉन्फिडेंस आ चुका है और वो और ज़्यादा बहुत कॉन्फिडेंट दिख रहा है, बहुत एक्सप्रेसिव दिख रहा है, विच इज़ अ वेरी गुड थिंग फॉर हिम, समवेयर विच शोज दैट ग्रोथ इन हिज जर्नी। 2022 मध्ये ड्रग्स प्रकरणात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली, पण वर्षभरात आर्यन खाननं बरंच काही सहन केलं होतं। 26 दिवस जेलमध्ये मुक्काम करणाऱ्या आर्यननं पुन्हा मागे वळून पाहिलं नाही। आज एका वेब सिरीज मधून तो बॉलिवूडमध्ये नवी इनिंग सुरू करतोय, पण शाहरुख सारखंच आर्यनलाही चाहत्यांचं प्रेम मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।